वणी गावातील पिंपळगाव रोडवरील खाबिया बाजार या दुकानात पहाटेच्या वेळी चोरी झाली। चोरट्यांनी तंबाखूजन्य रोख रक्कम, चिल्लर व सीसीटीव्हीचा व्हीडीआर असा 2 लाखांचा मुद्देमाल लंपास केला। गेल्या 3 दिवसात वणीत लहान मोठ्या 5-6 घटना घडल्याने वणीतील व्यापारी चिंताग्रस्त आहेत। वणीतील व्यापाऱ्यांनी पोलीस स्टेशनला निवेदन दिले। वणी पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक गायत्री जाधव यांनी पुढील 2 दिवसात चोरीचा छडा लावून चोरांना पकडण्यात येऊन त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे आश्वासन दिले आहे। मागील 4 दिवसांपूर्वीही बोथरा किराणा दुकानात अज्ञात चोरट्यांनी 6 ते 8 लाखांचा माल चोरून नेला। या दोनही चोरीत चोरट्यांनी तंबाखू व सिगरेट या मालाची प्रामुख्याने चोरी केली। तंबाखूजन्य पदार्थांच्या किमती जास्त असून वाहून न्यायला ते हलके असल्याने या पदार्थास चोरट्यांनी पसंती दिल्याचे लक्षात येत आहे। त्यासोबतच सदर दोन्ही चोरीत चोरट्यांनी दुकानात असलेले सीसीटीव्हीचे व्हीडीआर हे तसेच हार्ड डिस्क सह चोरून नेल्याने पोलिसांपुढे चोरीचा छडा लावण्याचे मोठे आवाहन उभे राहिले आहे। या सततच्या घटनांमुळे भयभीत झालेल्या व्यापाऱ्यांनी पोलीस स्टेशनला जमा होत निवेदन देत नाराजी व्यक्त केली आहे। यावेळी उपसरपंच विलास कड, किरण गांगुडे, महेश बोरा, महेंद्र बोरा, महेंद्र पारक, प्रवीण बोरा, अल्केश खाबिया, सचिन खाबिया, मयूर जैन, बाळासाहेब लुनावत, केतन जाधव, मयूर बोरा, प्रितेश खाबिया, चेतन बोथरा, बाळासाहेब खडवजे, मयूर कटारिया, राहुल खाबिया, विठ्ठल धुंगडे, परेश जत्रानी, प्रवीण बोरा, प्रशांत समदडिया आदींसह अनेक व्यापारी व नागरिक उपस्थित होते। आज वणीतील सर्व व्यापारी, किराणा असतील, फर्टिलायझर असतील, कापड असतील, सगळ्या क्षेत्रातील व्यापारी आज पोलीस स्टेशनवर या निवेदन देण्यासाठी जाधव मॅडम यांना निवेदन देण्यासाठी आलो। त्यांना गावात जे एक गेल्या अनेक दिवसापासून चोऱ्या होत आहे त्या बाबतीत थोडंसं एक नियोजन करून आणि कसं ग्रस्ती वाढवता येईल त्या दृष्टीने मॅडमला निवेदन दिलं आहे आणि झालेल्या चोरींचा तपास कसा लागेल या दृष्टीने मॅडमला विनंती केली आहे। मॅडमनी आश्वस्त केलं आहे की येणाऱ्या 2-4 दिवसात आम्ही याचा तुम्हाला रिझल्ट देऊ। पण मॅडम आमचं म्हणणं असं आहे का मागच्या वेळी चोऱ्या झाल्या ना त्याची कशी रिकव्हरी करता येईल म्हणजे थोडंसं व्यापाऱ्यांना कुठेतरी रिलीफ मिळेल त्या दृष्टीने प्रयत्न करावा। थँक्यू। नक्कीच तुम्ही दिलेलं जे निवेदन आहे त्यावर मी कार्यवाही करणार, जास्तीत जास्त गस्त घालून आणि चोऱ्या होणार नाही याकडे लक्ष केंद्रित करते आणि जी चोरी झालेली आहे त्याच्यात लवकरात लवकर चोर पकडून माल रिकव्हर करण्याचा प्रयत्न माझा पूर्ण स्तरावर चालू आहे। आणि या चोऱ्या रोखण्या म्हणजे करण्यासाठी काही अंमलबजावणी करण्यासाठी आम्हाला पोलीस स्टेशनला गस्त करणे हा एक पर्याय आहे आणि नागरिकांनी देखील जागरूक राहावं। स्वतःच्या प्रॉपर्टीची, स्वतःच्या वस्तूची जास्तीत जास्त काळजी कशी घेता येतील ते बघावं आणि CCTV कॅमेरे जर लावले तर बऱ्याच प्रमाणामध्ये चोऱ्या ज्या होत आहेत ते निदान चोर कोणत्या दिशेने येत आहेत, त्यांच्याकडे हत्यार काय, वाहन काय, हुलिया काय, या तरी गोष्टी आपल्याला प्रथमदर्शनी लक्षात आल्यानंतर आपल्याला चोर पकडणं जास्त म्हणजे फायदेशीर होईल। आणि माझी म्हणजे चोर पकडण्यापेक्षा चोरी होण्यापेक्षा सर्वांनी जर जागरूक राहिलं, कोणाला अनोळखी व्यक्ती कोणी दिसली किंवा अनोळखी व्यक्ती तुमच्याशी काही जास्तीत जास्त बोलते, तुमच्या आजूबाजूला बघते, तुमचं वस्तू कुठे ठेवलेलं आहे ते बघत असेल तर जरा जागरूक राहा, सतर्क राहा आणि अशा व्यक्तीची आमच्यापर्यंत माहिती पोचवा। आम्ही जरूर त्याच्यावरती कार्यवाही करू।